खाणं जर जास्त झालं ना तर असं होतं. तर नमस्कार मंडळी, म्हणत असाल की भगवान कशासाठी, त्याला सांगतो पुढं. तर आपले सगळे पद्धतशीर पैकी पार पडले होते, त्यामुळे आज आपल्याला करायची होती बिर्याणी पार्टी. तसं तर आपण रोजच ऑनलाईन मध्ये नवनवीन खेकडे पाहतो, जमिनीवर पाण्यामध्ये पण पाहिलं. आपले कृष्णा भाऊ ऑपरेटर स्माईल एका ठाक्यात पोरगी फिदा. त्याला असं बाकीची बडबड करण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष दिलेलं बरं. इकडे बिर्याणीची तयारी चालू होती. एवढ्यातच आपले मास्टर माइंड म्हणजे एस साऊंडचे ओनर आणि याडी साऊंडचे ओनर आले होते. तेच चेहरे ज्याला बघून चांगल्या चांगल्याच्या बुडाला आग लागते, समजणे वाले को इशारा कॉफी. तर असो, आपल्या बोलण्यात इकडे बिर्याणी बनवून रेडी पण झाली होती. बिर्याणीला बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं. मग काय तेवढ्यात घेतली बिर्याणी वाढून झाल्याच्या नंतर इकडे बघू शकता तुम्ही, आपल्या गोटू भाऊन डायरेक्ट लिंबूचाच मर्डर करून टाकला राव. तर असो, सगळ्यांनी चांगलाच बिर्याणीवर ताव मारला. म्हणजे 8 माणसामध्ये अख्खं भगोन बुडाला बसवला. काही पण म्हणा, पण बिर्याणी नंबर 1 झाली. एखादा छोटा मोठा पुरस्कार जर उरला असेल तर आमच्या आचार्याला देऊन टाका. या पार्टीची प्लॅनिंग आमचे ऑपरेटर गोलू भाऊनी केली. मग काय प्लॅनिंग केली म्हणल्यावर भांडेन ते घासावं लागते, तर भांडेन ते घासले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यास. जाताच बघा खाणं जास्त झालं की असं होतं. त्यामुळे आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच खायचं. असो, मग आलो आपण इकडे गाडीजवळ आल्याच्या नंतर निघालो घराकडे जाण्यासाठी. की छानसं असं वातावरण बघता आम्ही पोहोचलो घरी. तर कसा वाटला आजचा आपला मिनी ब्लॉग? आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.